मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं। कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल संवेदनशील कृषी खाता आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची धुरा। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, भरणेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आमदार सुरेश धस यांचा सरकारला सल्ला। शब्दाचा पक्का म्हणणाऱ्या अजित पवारांनी शब्द पाळला नाही। अचानक असं काय झालं? 2 दिवसात अजित पवारांनी निर्णय बदलला। कोकाटेंच्या खाते बदलानंतर विजय घाडगेंची नाराजी। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह 4 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये आज जामिनासाठी अर्ज करणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकरांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरंट्याल यांचा पलटवार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 अर्थसहाय्य। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एसईबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय। मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरण। मुंबईत 8 ठिकाणी ईडीची छापेमारी। बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवरही ईडीचे छापे। डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्याच्या केडीएमसी आयुक्तांच्या सूचना। आमदार राजेश मोरे यांनी चर्चा केल्यानंतर आदेश। दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे रस्त्याची मागणी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। जायकवाडी धरण 91% भरल्यानं 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी। विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही, आयोगाकडून स्पष्ट। ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली। 204 धावांवर गमावल्या 6 विकेट। करुण नायरची एकाकी झुंज, 52 धावांवर नाबाद। अनिल अंबानींना ईडीनं समन्स बजावलं। 5 ऑगस्टला दिल्लीत चौकशी होणार, सूत्रांची माहिती। 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी नोटीस। भारतावर टॅरिफ स्ट्राईक करणारी अमेरिका पाकिस्तानी तेलसाठे विकसित करणार। 1 दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल। पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक करताना ट्रम्प यांनी भारताला डिवचलं। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।